मला डाऊट होता तो खरा निघाला. मला असं वाटतंय कोणीतरी जाणून बुजून आउट हाऊसची लाईट घालवली होती, फ्यूज काढलेला होता. कोण करू शकते हे? सुजित, ती तनिषा, त्यांच्याशिवाय कोण करणार आहे? मी आत्ता जाऊन जाब विचारतो त्यांना. मणी सर ऐका, हे बघा, हे सगळं बोलायची विचारायची ही वेळ नाहीये. अरे यावेळी लाईट घालवली त्यांनी. हो मी समजू शकते, पण आता ही वेळ नाहीये. तुम्ही आधी आत चला. आनंदी. मणी सर आत चला. सुजित, मी तुझ्याशी बोलतीये. यु नो, मी एकदम सुपर प्लॅन केला होता. तो आपला वॉचमॅन आहे ना, त्याला काय सांगितलं, आउट हाऊसचे लाईट साऊंड ऑफ कर. अँड यु नो, स्वानंदीला अंधाराचा फोबिया आहे. म्हणजे नक्कीच ती घाबरून गुदमरून मेली असती. सुजित, प्लॅन मस्त होता ना? प्लॅन मस्त होता, पण आयत्या वेळेला मणी आला, त्याने दरवाजा तोडला एकदम हिरो सारखा आणि स्वानंदीला वाचवलं. आणि तुझा मस्त प्लॅन स्वस्त करून टाकला त्या मणीने, बरोबर? तनिष, आज खूप दिवसांनी मला संजिताची आठवण आली. माझ्या बायकोची आठवण. सुजित? हा, ती काय करायची माहितीये, असेच खूप प्लॅन्स करायची स्वानंदीला मारण्यासाठी, आणि ते सगळे प्लॅन्स असेच फ्लॉप व्हायचे. तसं आता तुझा प्लॅन फ्लॉप झाला. स्वानंदी तिकडे जिवंत आहे ना, मजेत आहे ना, ह्यात काय कौतुक आलं की तू सॉलिड प्लॅन केलायस. सुजित, तुला काय वाटतंय मी खोटं बोलतेय? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? हवं तर जाऊन तू वॉचमॅनला विचार. काय होणार आहे त्याने? वॉचमॅनला विचारल्याने स्वानंदी म्हणणार आहे का? अरे नाही ना. अरे तू ऐकत नाहीयेस का माझं? मी काय म्हणतोय तुला, प्लॅन तू भारी केला असशील, पण त्याने फरक काय पडला तनिष? रिझल्ट काय आहे? मेली आहे का ती स्वानंदी? नाही ना, जिवंत आहे ना ती. तनिष, आय वॉन्ट रिझल्ट. रिझल्ट मॅटर्स टू मी. आणि आत्ता रिझल्ट फेल आहे, आत्ता रिझल्ट निगेटिव्ह आहे. सुजित, तू असं काय करतोयस? तू प्लीज चिडू नकोस ना. तू मला सांग, मी काय करू? मी खूप प्रयत्न करतेय, पण प्रत्येक वेळी ती स्वानंदी वाचतेय. ह्यात माझी काय चूक आहे? सुजित, बट आय प्रॉमिस, येत्या 2-3 दिवसात मी नक्कीच काहीतरी करेन. कारण ती वॉर्डन घरी नाहीये आणि अर्जुनही घरी नाहीये. अर्जुन घरी नाहीये म्हणजे? म्हणजे त्या मणी आणि स्वानंदीला प्रायव्हसी मिळावी म्हणून तो राजाराम आहे ना, अर्जुन त्याच्याकडे. अर्जुन राजारामकडे? म्हणजे मणी आणि राजाराम एकमेकांच्या फक्त फोन मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये राहतील, बरोबर? हो. तनिष, तू एक काम करायचंस, स्वानंदी आणि मणी आउट हाऊस मधनं बाहेर पडतायत का याकडे लक्ष ठेवायचंस. आणि तू राजाराम अर्जुनला घेऊन आपल्या घरी येतोय का याकडे लक्ष ठेवायचंस. एवढं करशील? ऑफकोर्स. ओके, पुढे काय करायचंय ते सगळं मी बघून घेईन. कशाला अडवलं मला? चांगला जाब विचारला असता त्या दोघांना मी. मणी सर, तुम्ही विचारला असता जाब त्यांना, पण आपल्याकडे पुरावे होते का त्यांच्या विरोधात बोलायला? आणि संशयाच्या आधारावर त्यांच्यावर डाऊट घेणे योग्य नाहीये. आतापर्यंत ते जे वागलेत ना, तोच मोठा पुरावा आहे. अजून कसला पुरावा हवाय तुम्हाला? मला नकोय मणी सर पुरावा, पण तुम्ही त्यांना काही बोलायला गेले असते आणि त्यांनी तुम्हाला पुरावे मागितले असते तर? आपल्याकडे आहेत का पुरावे? तुम्ही त्यांच्यासमोर तोंडघशी पडले असते आणि उलट त्यांनी तुम्हालाच बोल लावले असते की रात्री येऊन तमाशा केला वगैरे वगैरे. म्हणून म्हणतेय मी तुम्हाला, प्लीज तुम्ही शांत व्हा. बरं, मग त्यांनी नाही केलं तर काय? हवे ना तिकडे लागली. मणी सर, अहो मगाशी राजाराम दादा आणि वहिनी गेल्यात ना अर्जुनला घेऊन, त्यांच्या हातून चुकून लागलं असेल दार. आणि पावसाळा सुरू आहे ना, दार फुगलं असेल म्हणून उघडत नसेल. तुम्ही 2-3दा खेचलं म्हणून तर ते निघालं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून ऐकून घेतोय.
नाहीतर चांगलं सुनावलं असतं त्या दोघांना. बर चला झोपू आता. आता लाईटही आलीये, तुमची भीती पण गेलीये. आणि अजून एक, उद्या स्वयंपाक करायची काही गरज नाही. स्वयंपाक करायचं नाही? मग खायचं काय? कळेल कळेल उद्या तुम्हाला. सरप्राईज आहे. सरप्राईज आहे? मणी सर, तुम्ही दिसताय तसं अजिबात वाटत नाही. म्हणजे मगाशी बहिणी म्हणाला की मी अर्जुनला सोबत घेऊन जाते, म्हणजे तुम्हा दोघांना तेवढी जवळीक मिळेल, एकांत मिळेल. आणि घेऊन पण गेल्यात. आणि आता तुम्ही म्हणताय की उद्या स्वयंपाक करायचा नाहीये. सरप्राईज आहे. एक मिनिट, अर्जुनला त्यांच्यासोबत पाठवायचा प्लॅन तुमचा होता ना? खरं सांगा, खरं बोला. म्हणजे तुम्ही उद्या काहीतरी प्लॅन केलाय? म्हणे सर प्लीज सांगा मला उद्याचा प्लॅन काय आहे. प्लीज सांगा माझ्यासाठी काय सरप्राईज आहे. स्वानंदी सरप्राईज आहे ते. मी नाही सांगणार. नाही सांगणार? नाही, सरप्राईज बोललो ना. सरप्राईज आहे? ठीक आहे, माझ्यातर्फे पण तुम्हाला एक सरप्राईज आहे. काय बोलता? काय सरप्राईज आहे? म्हणी सर अहो सरप्राईज आहे ते. आता सांगितलं तर त्यात गंमत कशी राहणार? ठीक आहे. नाही पण एवढं कन्फर्म आहे, माझ्या सरप्राईज पेक्षा तुमचं सरप्राईज इतकं भारी नसणार आहे. माझं सरप्राईज कमाल असेल. एवढा स्वतःवर विश्वास ठेवू नका. मला माहितीये माझं सरप्राईज एकदम भारी आहे, जगात भारी. माझं एकदम कडक कमाल. म्हणी सर मस्त. अहो असं होऊच शकत नाही, माझंच सरप्राईज भारी असणार. असं? हो मग. तुमचं सरप्राईज भारी? मग हो. म्हणी सर लाडात येऊ नका. मी कुठे लाडा येतोय? म्हणी सर लाडात येऊ नका. Tanish, you have to be very careful, very careful. सुजित काय वागलाय हे आठवतंय ना? तो जर तुझ्यापासून लांब गेला तर तुझं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला काय करावं लागतंय तर हे मणी आणि स्वानंदीवर लक्ष ठेवावं लागतंय. ठेवा. तनिषा मॅडम, हा अहो काल पैसे देणार होतात ना, मग द्या की ते पैसे. बोल ना, किती जोरात बोलतोयस? गावाला ऐकवतोस का? सॉरी मॅडम, अहो तुम्हीच म्हणाला होता ना पैसे देईन, काम झालं की बक्षीस देईन म्हणून. कसले पैसे? हा आपला प्लॅन काय होता? त्या स्वानंदीला त्रास द्यायचा. तिला त्रास झाला नाही. प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. मग पैसे मागताना लाज नाही वाटत का तुला? मॅडम मी माझं काम बरोबर केलं होतं, आता तुमचा डाव चुकला त्याला मी काय करणार? बाळू, काय रे काल मी तुला आवाज देत होतो, कुठे होतास तू? आम्हाला तुझी गरज असताना तू अवेलेबल नाही, मग तुला कामाला कशाला ठेवलंय आम्ही? तूच तर नाही ना आम्हाला आतमध्ये कोंडलं होतंस आणि लाईट घालवली. अरे काय विचारतोय मी? ते तनिषा मॅडम. तनिषा मॅडम काय? तनिषा मॅडमचं काम होतं ना, तेच करायला गेलो होतो. हो म्हणे ते घरामागे खूप कचरा झालाय ना, तर मग तोच उचलायला सांगितलं, हो की नाही? नक्की? हो. तनिषा, हा तुझा तर प्लॅन नव्हता ना? प्लॅन? तू कशाबद्दल बोलतोयस हे मला नाही माहित, सो प्लीज मला दोष देऊ नकोस. दोष देऊ नको तनिषा, मी तुला आता चांगला ओळखायला लागलोय. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, माझ्या कुटुंबातील लोकांच्या वाटेला जायचं नाही. जर तसं झालं तर मी काय करेल माझं मलाही माहित नाही.
मणी हे बघ, मणी सर कशाला हिच्या नादाला लागतंय. आणि हे बघा, आपल्याला जोपर्यंत पुरावे सापडत नाही तोपर्यंत हिला बोलण्यात काही अर्थ नाहीये. आपण आधी पुरावे शोधूयात आणि मग हिला बघूयात. चला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काम व्यवस्थित कर. मूर्ख म्हणे मला धमकी देते. मी फालतू दिसली काय याला? आणि तू खरं सांग, मणी समोर माझं नाव घेणार होतास ना? अहो नाही मॅडम, माझे पैसे देत आहे ना. ए, काय पैसे बिसे मिळणार नाही तुला आता. निघ इथून, निघ. मूर्ख. सुचित, ही तनिषा पण इतकी स्लो आहे ना. आउट हाऊस मधनं यायला इतका वेळ लागतो का कोणाला? अरे येईल ती, इतका उतावळ कशाला होतोयस? बरं मला सांग, प्लॅन काय आहे तुझा? मॉम सांगतो आधी तिला येऊ दे. मूर्ख वॉचमन. या वॉचमॅनला ना धडा शिकवला पाहिजे सुजित. ऐक ना, वॉचमनचं जाऊ दे, मला सांग आउट हाऊस मध्ये काय परिस्थिती आहे? काय स्टेटस आहे आउट हाऊसचं? अर्जुन घरी नाहीये. मणी आणि स्वानंदी एकटेच आउट हाऊस मध्ये आहेत. ब्रिलियंट. म्हणजे राजाराम सारखा फोन करायला मणी आणि स्वानंदीला डिस्टर्ब करणार नाही. करेक्ट? येस. अरे प्लॅन काय ते तर सांग, मी कधीपासून विचारते तुला. सांगतो. अर्जुन आत्ता राजारामकडे. राजाराम काही सतत फोन करणार नाही या दोघांना, कारण वॉर्डनने तसं त्याला सांगितलं असणार. त्यांची प्रायव्हसी जपणार ना तू. आणि याच वेळेला मी माझा हा ब्रिलियंट प्लॅन अप्लाय करणार. सांगतो, ऐका. कळलं? हो, कळलं. हे माझी खात्री आहे. हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला तर तो मणी आणि ती स्वानंदी वाचूच शकणार नाही. बसा इथे आणि प्लीज शांत व्हा. काय शांत व्हा स्वानंदी? काय गरज होती त्यांचं ऐकून घेण्याची? त्यांचं ऐकलं, अडकला त्याच्यात. इतर आडाची परवानगी दिली नसते तर हे भोगावं लागलं नसतं आपल्याला. अहो, ते लोक सुधारणाऱ्यातले नाहीये. हे बघा, मला मान्य आहे माझी चूक झाली. आपण त्यांना इथे राहायला सांगितलं, पण मणी सर, अहो तुम्ही थोडं समजून घ्या ना. म्हणजे सरपोतदार साहेब इथे नाही आहेत. ते परत आलेत की आपण त्यांना सांगूयात घरातून बाहेर जायला. तोपर्यंत जरा धीर धरा. तुम्ही परत तेच बोलताय स्वानंदी. मणी सर, प्लीज समजून घ्या. माणुसकी म्हणून समजून घ्या. काय माणुसकी? त्यांच्यात आहे माणुसकी. बरं, तुम्ही माझ्यावर अशीच चिडणार आहात का? चिडत नाही स्वानंदी मी. काल कुणीतरी मला म्हणालं होतं की स्वानंदी घरात स्वयंपाक करू नका, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. त्याचं काय झालं? हा, सरप्राईज आहे. कुठे? कुठे नाही, ऍक्च्युली मला तुम्ही आणलं सरप्राईज बघायचं. असं कसं? मला आधी तुम्ही आणलेलं सरप्राईज बघायचं, नंतरच मी माझं सरप्राईज दाखवणार. नाही नाही नाही, लेडीज फर्स्ट. तुम्ही आणलेलं सरप्राईज आधी दाखवा, मग मी पण दाखवतो. मणी सर, हे असं नाही करायचं. लेडीज फर्स्ट वगैरे. तुम्ही आधी मला प्रॉमिस केलं होतं तुम्ही मला सरप्राईज देणार. मग आधी तुमचं सरप्राईज, नंतर माझं सरप्राईज. बरं, असं समजा ना, मी माझं प्रॉमिस तोडलं. तुम्ही दाखवा ना आधी, काय फरक पडतो? अजिबात नाही, मला आधी तुमचं सरप्राईज बघायचं आहे. आधी तुम्ही. मणी सर, मला आधी तुमचं सरप्राईज बघायचं. तुम्ही हट्ट करू नका. ठीक आहे, मग मी दाखवतो माझं सरप्राईज तुम्हाला. दाखवा. रेडी? रेडी. हा हा. मी पण खूप हे झालोय, काय म्हणतात त्याला, उत्सुकता आली आहे अंगात. मणी सर, दाखवा ना आधी सरप्राईज. हा हा. मणी सर,
मणी सर चिटिंग करायची नाही. अजिबात चिटिंग नाहीये. मणी सर हे आज असं नव्हतं ठरलं आपलं. आधी तुम्ही तुमचं सरप्राईज दाखवणार होता ना. एक मिनिट मला बघू तर द्या आधी. काय हे चिटिंग आहे. आधी तुम्ही तुमचं सरप्राईज दाखवणार होता. स्वानंदी काय कमाल शर्ट आणलाय तुम्ही हा. स्वानंदी तुम्हाला कसं कळलं मला हा रंग आवडतो? मणी सर बायको आहे मी तुमची. मला नाही कळणार तर कोणाला कळणार? हा म्हणजे तुमची चॉईस कमाल आहे याची मला खात्री आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत लग्नाला तयार झाला ना त्याच वेळी मला खात्री पटली होती. पण आता हा शर्ट आणून तुम्ही परत एकदा सिद्ध केलाय. बरं आता तुम्ही माझं सरप्राईज बघितलं ना. आता मी तुमचं सरप्राईज बघणार. साडी. मणी सर कसली भारी साडी आहे ही. मणी सर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? अहो तुमच्या शर्टचा आणि माझ्या साडीचा रंग सेम आहे. अरे हो की. थँक्यू. आणि अजून काही आहे का त्यात? मला बघायचं. नाही 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 सॉरी नाही ऐक. मणी सर मला बघाय. पाणीपुरी. ऍक्च्युली तुम्हाला पाणीपुरी आवडते. मला तुम्हाला डेटवर घेऊन जायचं होतं पण मी मुद्दाम ही डेट आपल्या या घरात अरेंज केली. म्हणजे स्वानंदी या वास्तूने आपल्या आयुष्यातले चढ उतार बघितलेले आहेत. या वास्तूत आपण आपला संसार सुरू केलाय. तर मला असं वाटलं की आपली ही पहिली डेट या वास्तूतच व्हावी. ही वास्तू आपल्या त्या डेटची साक्षीदार व्हावी. मणी सर हो कसली भारी आयडिया आहे. आणि थँक्यू तुम्ही या आपल्या वास्तूमध्ये पाणीपुरीची डेट अरेंज केली त्याबद्दल. नक्की भारीच होणार आपली ही डेट. हो ना. हा डोळे लावून थांबा मी आलो. कशाला आता डोळे कशाला बंद करायचं? झालं की सगळं सरप्राईज. आनंदी मी तुम्हाला म्हटलं डोळे बंद करा. सरप्राईज मला प्लॅन तर करू द्या. मणी सर आपण डोळे बंद करा. बर असंच थांबा. अजिबात डोळे उघडायचे नाहीयेत. चिटिंग अजिबात चालणार नाही. मी चिटिंग करत नसते. मणी सर चिटिंग करतात. हा गेलो मी. स्वानंदी डोळे उघडताय तुम्ही. अजिबात उघडू नका. मणी सर उघडू का डोळे? नाही स्वानंदी अजिबात डोळे उघडायचे नाही. मी काम करतोय म्हणजे मी सेटअप रेडी करतोय. प्लीज डोळे उघडू नका. चिटिंग नाही चालणार अजिबात. स्वानंदी चिटिंग नाही करायची. हा सॉरी सॉरी सॉरी. येस स्वानंदी सरप्राईज रेडी आहे. तुम्ही डोळे उघडू शकता. मणी सर पाणीपुरीचा गाडाच लावला की तुम्ही. बताओ मैडम जी क्या खाओगे? कैसा खाओगे? मीठा खाओगे या तीखा खाओगे? भैया एक प्लेट एकदम तीखा झंझनीत पाणीपुरी लगाओ. अब भी लगाता हूँ. श्वासात तू स्वप्नात तू बेधुंद या स्पर्शात तू ओढ तुझी लागे अशी क्षणांच्याही मोहात तू हा जीव वेडावला का दूर दूर तू अनुश्वास घुटमळला बेभान तू. मस्त पाणीपुरी झाली आहे. काय झालं? चटणी लागली. कुठे? ठीक आहे गालावर. इथे निघाले. नीट पुसा ना. थांबा. निघाली का मणी सर? नाही हो स्वानंदी.
मला नाही वाटत ती हाताने निघेल. मला असं वाटतं वेगळ्या पद्धतीने काढावी लागेल. म्हणजे काय रे अर्जुन, आता बरं वाटतंय ना? मस्त पाण्यात खेळला की नाही तू? आता आपण मस्त खेळायचं, अजिबात रडायचं नाही बर का? काय झाली का अंघोळ अर्जुनची? काय ग, किती गोड दिसतोय ना अर्जुन. आपली पोरं पण लहान होती तेव्हा एवढीच गोड दिसत होती. वय, म्हणून म्हणतात ना, मुलं म्हणजे देवघरची फुलं. पण तुला सांगतो, आमचा अर्जुन एकदम शहाणा आहे. स्वानंदी मॅडम पासून, सरांपासून एवढा लांब आहे तरी रडत नाही. हवं नाही तर आपला तक्ष. अहो मी जरा कुठं लांब गेले तर रडायची सुरुवात होती बघा त्याची. नाहीतर काय. अहो तुम्हाला माहितीये ना, एकदा मी त्याला आईकडे ठेवून टेलर कडे गेले होते, तेव्हा घरी येईपर्यंत नुसता घर डोक्यावर घेतलेलं त्यानं बघा. अरे बापरे, 10 वाजले. काय बोलतो, मणिदादांनी स्वानंदी वहिनीला सरप्राईज दिला असेल ना? आणि वहिनीला आवडला असेल कधी? हो नक्की आवडला असेल बघा. आपला प्लॅनच तसा होता. बिचारे मणिदादा आणि वहिनींना एकत्र यायला येळच भेटला नाही बघा. पण आज भेटेल तो. मी काय म्हणते, तुम्ही एकदा मणिदादांना फोन करा ना. नाही म्हणजे त्यांना काही लागलं मदत तर तुम्ही काहीतरी आणून द्याल ना, त्यांनी जर काही सांगितलं असेल तर. आणि हो, त्यांना सांगा की अर्जुन बघा एकदम मस्त आहे आपल्याकडे. हो, आताच फोन करतो. शिट, त्या फोनला रेंजच नाही. घरात आलो म्हटलं की फोनला रेंजच नसते. एक काम कर, तुझा फोन दे, त्यातून लावतो. अहो मी सांगायचंच विसरले तुम्हाला, तो फोन माझा पाण्यात पडला आणि बंदच आहे. हो मी काय म्हणते, तुम्ही बाहेर गेलात ना की फोन रिपेअर करून आणा. हा, ते मी रिपेअर करतो. पण आता आपल्या दोघांचे फोन बंद आहेत. मणिदादाला कसं कॉन्टॅक्ट करू? हा, नीट ऐक. रूम नंबर 5, आदर्श नगर, पाईपलाईन रोड. पाईपलाईन रोड. मला एक पण चूक झालेली नको आज. नॉट इव्हन अ सिंगल मिस्टेक. हा पत्ता राजारामच्या घराचा आहे. आपल्या घरापासून त्याच्या घरापर्यंत रस्त्यावर टप्प्याटप्प्यावर आपली माणसं मला उभी असलेली पाहिजेत. तो मणी जेव्हा निघेल ना राजारामच्या घरी जायला, रस्त्यातच त्याचा गेम करायचा आहे. मी मगाशी म्हटलं तसं एकही मिस्टेक नको आहे मला. ए पैशांचा विचारतो काय मला? देणार नाही मी तुला पैसे. आधी काम कर, मग सांगतो मी तुला कुठून कसे पैसे कलेक्ट करायचे ते. आणि काम केल्या केल्या लगेच मला फोन करायचा, लगेच मला गुड न्यूज द्यायची. हाच फोन हवा होता ना? करेक्ट आहे, हाच फोन. या फोनने आतापर्यंत मला खूप हेल्प केली आहे. कसं वाटलं सरप्राईज? सरप्राईज कसं वाटलं? छान होतं सरप्राईज. मणी सर, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. हा,